व्हिडिओ मध्ये यायचंय का? व्हिडिओ मध्ये यायचंय आम्ही न आले का दाखवू शकत तुमचं मागाशी दाखवलंय सर्व सुख तुकामणे माझे हेची सर्व सुख तुकामणे माझे हेची सर्व सुख तुकामणे माझे
हॅलो 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 परम कृष्ण Hare Ram
Oh,
मातेची अवस्था काय जाणे बाळ, 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 मातेची काय जाणे बाळ, मातेची
मातेची अवस्था काय जाणे बाळ, मातेची अवस्था काय जाणे बाळ, तिसे तो सकळ चिंता त्याची, ऐसा परस्परे आहे जो विचार, भोपळ्याचा तार दगडाशी, भुजंग पोटाळी चंदनाचे अंग, भुजंग पोटाळी चंदनाचे अंग, निवे परी संग नव्हे तैसा, ऐसा परस्परे आहे जो विचार, भोपळ्याचा तार दगडाशी.
तुका म्हणे करा परिसाचे परी, तुका म्हणे करा परिसाचे परी, मज ठेवा सरी लोखंडाचे, ऐसा परस्परे आहे जो विचार, भोपळ्याचा तार दगडासी. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारदा जे चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरण बोजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन, प्रसन्न होवनी श्रुते जन तया माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन तया माझे नमन दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका, काळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत. ऐसे नमनी सकळा हरी कथा बोले भुबड्या बोला, अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनम मंडनामं. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग महायोगपीठे तटे भीमरथम, परम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजं तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप
माझे मज दाखविले जन्म मरण चुकविले श्यामा पावला हाकून पाटील पाय हटवून काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई मनोजेवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम तुमची वंदना करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते मातेची अवस्था काय जाणे बाळ मातेची अवस्था काय जाणे बाळ तिशी तो सकळ चिंता त्याची ऐसा परस्परे आहे जो विचार भोपळ्याचा तार दगडाशी विठाल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी चिन्मय स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ध्येय झिजवणारे संत देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवल्य मूर्ती पंचम वेद निर्माते देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संसार गती रोधक परमार्थ गती साधक यमलोक बाधक वैकुंठ भुवन साधक तुकोबराय ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस ज्यांना संसार करत असताना संसाराची आणि किळस पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस म्हणून झाले वारकरी संप्रदायाचा कळस ते तुकोबराय या तुकोबरायाचा चार चरणाचा आई नावाच्या तत्वाबद्दल बाळ नावाच्या तत्वाचा स्वभाव सांगतात विठाल म्हणतात देवासहित तुम्ही आम्ही आईच्या पोटी जन्माला आलो पण आईचं अंतकरण तुम्हाला आम्हाला कळलं नाही मातेची अवस्था काय जाणे बाळ लेकरू आईच्या पोटी जन्माला येतं 9 महिने 9 दिवस पोटात राहतं जन्माला आल्यानंतर आईचं रक्तरूपी दूध पितं लहानपणी अंगा खांद्यावरती खेळतं पण अंतकरणापर्यंत पोहोचत नाही महाराज मातेची अवस्था काय जाणे बाळ का नाही कळू शकत तर आईच्या अंतकरणामध्ये बाळाबद्दल चिंता असते जिवंतपणे असतेच पण मेल्यानंतर सुद्धा देवाकडे हात जोडते तिचं नाव आई आहे मातेची अवस्था काय जाणे बाळ तिची तो सकळ चिंता त्याची बरेच भोपळे म्हणतात आम्ही तारवर अलगद आहे तुकोबराय म्हणतात ते भोपळे नालायक आहे का नालायक आहे आम्ही म्हणतो भोपळ्याच्या बागेला तारण अलगद चिलून धरलंय तुकोबराय म्हणतात जिथं तुमची आमची बुद्धी चालू संपत्ती तिथं संताची चालू होती भोपळ्याला आधार देणारी तार नाही तारेला आधार देणारा दगड आहे तसं तुम्ही आम्ही भोपळे एवढे आनंदात आहे आम्ही आमच्या जीवावर नाही तर आई नावाची आशीर्वादाची नाळ आहे म्हणून आम्ही आहे आईसा परस्परी आहे जो विचार भोपळ्याचा तार दगडाशी पण तुकोबराय म्हणतात तुम्हाला आम्हाला आईच कळत नाही असं नाही आई कळते पण कधी कळते जसं लय ऊन लागल्यानंतर सापाला चंदनाचं झाड दिसतं ना तसं समाजात लय दुःख झाल्यावर आम्हाला आई नावाचं तत्व दिसतं आम्ही आईच्या पदरात जातो पदरामध्ये जाऊन धाय मोकळून रडतो पण दुःख संपलं का त्याच
हाच आईच्या पदरातनं बाहेर येतो आणि त्या आईला डसायला लागतो. ही जशी माणसाची जात आहे ना तीच सापाची जात आहे महाराज. ऊन आहे तोपर्यंत चंदनाचं झाड आहे, पण ऊन गेलं का दिसल त्याला डसत, त्याचं नाव साप आहे. तसं 21 वर्षी आई आई म्हणणारा 22व्या वर्षात बाई बाई करतो, सापाच्या जातीचा आहे. पण तुकोबाराया म्हणतात इह लोकांमध्ये आईच्या अंतकरणाची अवस्था लेकराला कळत नाही. तसं आईपेक्षा या जगात मोठं कोण असेल तर त्याचं नाव संत आहे. म्हणून तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, ओ संत माई बापू, तुम्ही असणार परीस व्हा, आम्हाला लोखंड करा. ज्या दिवशी तुमचा आणि आमचा संबंध येईल त्या दिवशी आमच्या जीवनाचं सोनं होईल. तुका म्हणे करा परीसाचे परी, मज ठेवा सरी लोखंडाचे विठाल. पवित्र आणि पावन ढवळस हे गाव आहे आणि या ढवळस या गावामध्ये काळोखे यांच्या परिवारामध्ये एका आईच्या वर्ष श्राद्धाचा सोहळा आहे. आईचा असणारा एका वर्षाचा विधी आहे आणि या विधीचा अत्यंत श्रद्धेनं केलेला हा सोहळा म्हणजे आजचं वर्ष. आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे, ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, धनदान आहे, वस्त्रदान आहे, ब्राह्मण काकाची पूजा आहे आणि अनादी असणाऱ्या त्या ठिकाणी अनेक चांगले चांगले संकल्प या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कुटुंबाने केले. धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. विठाल